पाऊस आणि गरमागरम प्रॉन्स कोळीवाडा ऐकूनच खावंसं वाटणारं असं भन्नाट कॉम्बिनेशन. आणि हो, बनवायलाही अगदी सोपं. आज आपण बनवणार आहोत खमंग, कुरकुरीत आणि मसालेदार प्रॉन्स कोळीवाडा. मी या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या टिप्स आणि प्रॉन्स कसे क्लीन करायचे हे सगळं सांगितलेलं आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि संजना स्वादिष्ट किचनला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे मी अशा छान छान व्हिडिओ टाकले की त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. नमस्कार, संजना स्वादिष्ट किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत प्रॉन्स कोळीवाडा. त्यासाठी इथे मी प्रॉन्स घेतलेले आहेत. ते आता आपण धुवून स्वच्छ करायचे. स्वच्छ करताना नेहमी प्रॉन्समधला जो काळा धागा असतो तो काढायचा, कारण त्याच्यामुळे बऱ्याचदा पोट बिघडू शकतं किंवा त्रास होऊ शकतो. त्यामुळे प्रॉन्स नीट करताना नेहमी हा काळा धागा व्यवस्थित काढून घ्यायचा आणि ते क्लीन करायचे. आपण असं काटा चमचा यूज करून सुद्धा क्लीन करू शकतो. याने क्लीन करायला थोडं सोपं पडतं, त्यामुळे शक्यतो काटा चमचा असेल तर त्याने क्लीन करायचे. अशाच प्रकारे आपण सगळे प्रॉन्स क्लीन करून घेऊया. सगळे प्रॉन्स आता स्वच्छ नीट करून झालेले आहेत. आता आपण एका ते बाउलमध्ये काढून घेऊया. त्यामध्ये घालूया 2 चमचे कोकम आगाळ. जर कोकम आगाळ तुमच्याकडे नसेल तर कोकम रात्री भिजवत ठेवायचे पाण्यामध्ये आणि त्याचं पाणी आपण यूज करू शकतो. त्यानंतर 1 चमचा आलं लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद आणि थोडंसं तांदळाचं पीठ. हे सगळं आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. तांदळाचं पीठ आपण मसाले मॅरिनेट करतानाच लावलं तर ते छान प्रॉन्सला चिटकून बसतं आणि प्रॉन्स आपले छान कुरकुरीत होतात त्याच्यामुळे. आता व्यवस्थित आपण त्याला मिक्स करून घेऊ. इथं बघताय तुम्ही, मी व्यवस्थित सगळ्या बाजूनी त्याला छान मिक्स करून घेतले. मसाला सगळ्या प्रॉन्सला लागलेला आहे. आता कोटिंगसाठी आपण घेऊया 2 चमचे रवा, 1 चमचा तांदळाचं पीठ, थोडीशी लाल मिरची पावडर, थोडीशी हळद, चवीनुसार मीठ. आता ते व्यवस्थित मिक्स करून घेऊ. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपला एक प्रॉन्स याच्यामध्ये व्यवस्थित कोट करून घ्यायचा. जरा दाबून त्याला व्यवस्थित कोट करायचा, म्हणजे प्रॉन्स कुरकुरीत फ्राय होतो. आता एका पॅनमध्ये तेल घ्यायचं. आपले प्रॉन्स किती आहेत त्यानुसार तेल यूज करायचं आणि एक करून सगळे प्रॉन्स त्याच्यामध्ये सोडायचे. प्रॉन्स फ्राय करताना नेहमी एक काळजी घ्यायची की ते चिकटून एकमेकांना ठेवायचे नाहीत किंवा एकावर एक ठेवायचे नाहीत, नाहीतर त्याचा मसाला जो आहे तो एकमेकांना चिकटून निघून जातो. थोडा अंतर ठेवून ते फ्राय करायला ठेवायचे. लो टू मीडियम फ्लेमवरती आपण प्रॉन्स फ्राय करून घ्यायचे. एका बाजूने आता फ्राय झालेले आहेत. आता आपण दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेऊ. साधारण 5 मिनिट मी एका बाजूने फ्राय होऊन दिलेले आहेत. एक करून आपण सगळ्या बाजूने प्रॉन्स पलटी करून घेऊया. साधारण 8 ते 10 मिनिटानंतर प्रॉन्स दोन्ही बाजूनी छान फ्राय झालेले आहेत. आता आपण ते एका जाळीमध्ये काढून घेऊ, म्हणजे त्याचं तेलही व्यवस्थित निथळलं जातं आणि त्याच्यामध्ये जास्त राहत नाही. गरमागरम प्रॉन्स कोळीवाडा तयार आहे की नाही? बनवायला अगदी सोपा आणि झटपट होणारा पदार्थ. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि ह्या पावसाळ्यात नक्की एन्जॉय करा प्रॉन्स कोळीवाडा. अशाच छान छान रेसिपीज संजना स्वादिष्ट किचन पेजवरती अवेलेबल आहेत, तर एकदा नक्की जाऊन बघा. थँक्यू.